चा मुद्दा उपस्थित केलेला होता। त्या मुद्द्यामध्येही त्यांनी स्वतःच क्लीन चिट देऊन टाकली। ते म्हणू शकले असते की आम्ही चौकशी लावू, आम्हाला पुरावा द्या, आमच्याजवळ पुरावे होते, पण त्यांनी क्लीन चिट देऊन टाकली। याचा अर्थच महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या सगळ्या महिला अत्याचार जे होती आहे, आताच त्यांचे भाजपचे अध्यक्ष मोरे ते पिंपरी चिंचवडचे, त्यांचा कालच तेजस्विनी कदम नावाच्या एका मुलीनी त्यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नाही अशा पद्धतीचं पोलीस स्टेशनमध्ये मारून बसल्यात। आणि मग त्या मुलीच्या दबावामुळे मग पोलिसांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा लागला। त्यांनी पुरावे दाखल केले। त्यांच्या सोशल मीडियावर पाहिलं असेल तर तो जो त्यांचा भाजपचा अध्यक्ष मोरे आहे तो आणि ती तेजस्विनी कदमचे अनेक फोटोज आपल्याला पाहायला मिळतात आहेत। आणि मोरे म्हणतो की आम्ही ओळखतच नाही, तो भाजपचा अध्यक्ष आहे। आणि म्हणून अशा या सगळे प्रकरण महाराष्ट्रामध्ये रोज या ठिकाणी घडत असताना या ठिकाणी मुख्यमंत्री क्लीन चिट देतात, हे खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि मुख्यमंत्रीच त्यांना क्लीन चिट देत असेल, हे दुर्भाग्य आहे। खरं तर ह्या सगळ्या संपदा मुंडे यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं खूप साऱ्या मागण्या केल्या जातात, परंतु राज्य सरकार ही सगळी कोणतीच मागणी मान्य करताना पाहायला मिळत नाही।